हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजचा आपला विषय आहे 30-40 नंतरही आपण सुंदर दिसू शकता. तर याचे काही गुपित आहे, सिक्रेट्स आहेत. तर हे जर आपण थोड्याशा गोष्टीने जर आपण पाळले ना, तर नक्कीच तुम्हाला वयाचं बंधन वगैरे येणार नाही. तर आता वय तर वाढत जाणारच आहे आणि थोडेफार त्या वयाचे इफेक्ट आपल्यावरती दिसतातच. वय वाढणं ही नैसर्गिक गोष्ट आहे, पण वाढत्या वयासोबत स्वतःची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं. विशेषतः 30-40 नंतर शरीरामध्ये, त्वचेमध्ये किंवा मग जीवनशैलीमध्ये अनेक बदल आपल्याला जाणवत असतात. घर, काम, जबाबदाऱ्या या सगळ्या अनेक महिला करत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करत असतात. या महिला स्वतःपेक्षा घरातल्या जबाबदाऱ्यांना जास्त महत्त्व देतात आणि म्हणून त्यामध्ये थोडेफार हार्मोनल चेंजेस हे वयामानानुसार तर होतातच, पण झपाट्याने आपल्याला ते स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिसत असतात. मात्र या वयात स्वतःला वेळ देणं ही एक लक्झरी नसून गरज असते. 30 नंतर फिट आणि फ्रेश आत्मविश्वासपूर्ण राहायचं असेल ना, तर काही सवयी नियमित आपण पाळल्या पाहिजेत आणि ते आपल्यासाठी फार उपयोगी आहे. नंबर 1, झोपेशी तडजोड करू नका. आता बऱ्याचदा असं होतं, की आपला वेळ सगळ्यात जास्त कशामध्ये जातो, तर मोबाईल, टीव्ही बघणे यामध्ये जातो आणि हा एकदा आपण मोबाईल हातामध्ये घेतला ना, आपल्याला कळतच नाही 5 मिनिटाचे 10 मिनिटं कसे गेले आणि 10 मिनिटाचे 20 मिनिटं कसे गेले आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, मोबाईल हातामध्ये न घेता आधी आपली जी महत्त्वाची कामं आहेत, ती आपण करून घेतली पाहिजेत. पुरेशी झोप ही चांगल्या आरोग्याचा पाया असतं आणि म्हणून कमी झोप घेतल्याने चेहऱ्यावर थकवा दिसू लागतो. त्वचा निस्तेज होते आणि वजन वाढण्याचाही धोका जास्त असतो. रोज किमान 7 ते 8 तास शांत झोपण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. झोपेच्या निदान 2 तासाआधीच आपण मोबाईलला हात लावायचा नाही असा आपण संकल्प जर केला ना, तर नक्कीच आपल्याला झोप लागायला मदत होईल. नंबर 2, शरीराला हालचाल दिली पाहिजे. फिट राहण्यासाठी जिममध्ये तासनतास घालवणं आवश्यक नाहीये. परंतु रोज चालणं, योगा, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायामही शरीराला आपल्या सक्रिय ठेवतो. नियमित हालचालीमुळे शरीर लवचिक राहतं आणि ऊर्जा आपल्या शरीरामध्ये टिकून राहते. मला वेळच मिळत नाहीये किंवा घरामध्ये इतकं काम असतं, याच्यामधून स्वतःसाठी वेळ कसा काढू? ही जी कारणं आहेत ना, ही तात्पुरती कारणं असतात. पण जर खरंच आपण स्वतःकडे लक्ष ठरवायचं जर ठरवलं ना, तर नक्कीच आपण यामधून स्वतःसाठी 1 ते दीड तास सहजपणे काढू शकतो. आणि जरुरी नाहीये, की एकदम महागडे व्यायाम जिममध्ये जाऊनच केले पाहिजेत. घरातल्या घरात तुम्ही योगा, स्ट्रेचिंग, स्किपिंग नक्कीच करू शकता. नंबर 3, पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेसं पाणी खूप गरजेचं आहे. कमी पाणी प्यायल्याने त्वचा कोरडी पडू शकते आणि थकवा देखील जाणवू शकतो. बऱ्याच जणांचं असं होतं, की पावसाळा, हिवाळा यामध्ये तहान कमी लागते आणि म्हणून शरीरामध्ये पाणी कमी जातं. त्याच्यामुळे शरीर डिहायड्रेट होण्यास मदत होते. म्हणून आपण काय केलं पाहिजे, शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून तहान लागल्यावरच पाणी न पिता अधेमध्ये आपण थोडं-थोडं पाणी पिलं पाहिजे. किंवा मग एखादी मोठी 1 ते 2 लिटरची जी बाटली असेल ना, तर ती आपण पाण्याची भरून ठेवली, तर अधेमध्ये आपण ती बाटली दिवसभरामध्ये संपवली पाहिजे. तर हे एक प्रमाण आहे पाणी पिण्याचं आणि यावरून आपण आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवू शकतो. सोबतच आपण जेवणामध्ये सूप, आंबील याचा जर समावेश केला ना, तर पाण्याचं प्रमाण देखील आपल्या शरीरामध्ये पुरेसं राहण्यास मदत होते. नंबर 4, आहारात पोषणाला प्राधान्य दिलं पाहिजे. 30 नंतर शरीराची गरज बदलत असते. त्यामुळे फक्त पोट भरण्यापेक्षा पोषक आहार घेणं फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपल्या आहारामध्ये फळं, भाज्या, प्रोटीन आणि घरगुती अन्न यावर आपण भर दिला पाहिजे. सततच बाहेरचं अन्न किंवा मग जंक फूड खाणं जर आपण टाळलं ना, तर आपल्यासाठी ते फारच फायदेशीर होणार आहे. आता पोषक आहार म्हणजे काय? तर आपल्या आहारामध्ये मच्छी, मटण, अंडी सोबतच हिरव्या पालेभाज्या, फळं, कडधान्य, सॅलड या सगळ्यांचा समावेश असणं गरजेचं आहे. सोबतच दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच दही, पनीर याचा समावेश देखील आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. अधेमध्ये आपण एखादे काढे देखील बनवून पिले पाहिजे. जसं की आता मी तुळशीचा काढा बनवलेला आहे. या तुळशीच्या काढ्यामध्ये थोडीशी संत्र्याची जी साले असतात किंवा मग संत्रीचं झाड आहे त्याची पानं मी घालून हा काढा तयार केलेला आहे. किंवा जर यामध्ये तुम्ही तुळशीचा सीताफळ, त्याच्यानंतर कडुलिंब, त्याच्यानंतर लिंबू याचा जर तुम्ही काढा तयार केला ना, तर तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होतं. म्हणजे एरवी जे आपण ग्रीन टी वगैरे घेतो ना, तर हा एक प्रकारचा ग्रीन टीच आहे आणि घरातल्या घरात तुम्ही अशा पद्धतीने हा घेऊ शकता.
नंबर 5, त्वचेची नियमित काळजी आपण घेतली पाहिजे. जरुरी नाहीये महागडी उत्पादनं वापरण्यापेक्षा नियमित काळजी घेणं हे जास्त महत्त्वाचं असतं. चेहरा स्वच्छ ठेवणं, मॉइश्चरायझर वापरणं आणि उन्हात बाहेर जाताना त्वचेचं संरक्षण करणं तितकंच गरजेचं आहे. महागडी उत्पादनं जर आपल्याला घ्यायची नसतील आणि त्यावर पैसे देखील खूप जास्त खर्च होतात, तर अशा वेळेस तुम्ही सकाळी उठल्याबरोबर कच्चं जे दूध असतं, तर ते कच्चं दूध कापसाचा बोळा बुडवून पूर्णपणे चेहरा त्याने क्लीन करू शकता. तर ॲज अ क्लिन्झिंग म्हणून कच्चं दुधाचा वापर तुम्ही करू शकता. शिवाय जर घरामध्ये कोरफड असेल, तर कोरफडीचा गर तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद टाकून मिक्स करून तो गर तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. तर याने चेहरा खूप मॉइश्चराइज होतो आणि एक वेगळा तजेलदारपणा देखील आपल्या चेहऱ्यावर जाणवतो. नंबर 6, मानसिक आरोग्याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. ताण, चिंता आणि सततची धावपळ याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावर दिसत असतो. स्वतःसाठी थोडा वेळ आपण काढला पाहिजे. या वेळेमध्ये आवडती गोष्ट केली पाहिजे, मित्र-मैत्रिणींशी बोललं पाहिजे किंवा मग थोडा वेळ शांत स्वतःसोबत घालवला पाहिजे. या वेळेमध्ये तुम्ही आपल्या आवडीची गोष्टीची पुस्तके वाचू शकता, आवडत्या पॉडकास्ट बघू शकता. तर याने काय होतं, आपला जो मानसिक ताणतणाव असतो तो कमी होण्यास मदत होते. बऱ्याचदा असं होतं, की काही कामं अशी असतात, वेळेत पूर्ण न झाल्याने प्रचंड असा ताण येतो, चिडचिडपणा वाढतो. तर अशा वेळेस चिडचिडपणा आणि ताण न घेता एका बाजूला आपण जर आपल्या आवडीचं संगीत जर लावलं आणि त्यामध्ये जर आपण आपलं काम जर करत राहिलं, तर हे काम झटपटरित्या होतं आणि मन देखील आनंदी आणि प्रसन्न राहतं. नंबर 7, स्वतःला सतत कमी समजू नका. बऱ्याचदा आपण असं ऐकतो बऱ्याचशा गृहिणी, "मला हे येत नाही, मला ते जमणार नाही, मी कसं करू? मला समजत नाहीये." हे असे अनेक सारे प्रश्न जे असतात ते त्यांच्या डोक्यामध्ये येत असतात. 30 नंतर अनेक महिलांना वाढतं वय, वजन किंवा मग बदललेलं शरीर याबद्दल असुरक्षितता वाटू लागते. पण सौंदर्य हे फक्त तरुण दिसण्याचं नसतं. आत्मविश्वास, आनंदी स्वभाव आणि स्वतःची काळजी घेण्याची सवय जर असेल ना, तर व्यक्तिमत्व अधिक खुलून येतं आणि अशा वेळेस आपलं कोणतीही गोष्ट करण्याची जर इच्छा असेल ना, तर 100% पूर्ण ती आपण करू शकतो. नंबर 8, नियमित हेल्थ चेकअप करा. या वयानंतर शरीरातील बदल समजून घेण्यासाठी नियमित तपासणी करणं गरजेचं असतं. व्हिटॅमिनची कमतरता, हार्मोनल बदल किंवा मग थकवा याकडे दुर्लक्ष अजिबातच करू नका. बऱ्याचशा महिला गृहिणी या स्वतःच्या कामामुळे किंवा मग जबाबदाऱ्यांमुळे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असतात. बऱ्याचदा त्यांना थकवा जाणवत असतो, अशक्तपणा जाणवत असतो, केस गळत असतात. पण हे सगळं कामाच्या ताणतणावामुळे होतंय असं म्हणून त्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असतात. आणि हे सगळं कशामुळे होतंय तर आपल्या शरीरामध्ये हार्मोनल बदल होत असतात. शिवाय व्हिटॅमिन्सची कमतरता होत असते. शिवाय आपल्याला जी एक शांत झोप हवी असते किंवा एक स्वतःला एक थोडासा शांत असा वेळ जो हवा असतो, या महिला तो वेळ स्वतःला ते देत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतंय, की स्वतःकडे तब्येतीकडे दुर्लक्ष होत राहतं. आणि हे दुर्लक्ष होऊन अचानकपणे एखादा मोठा आजार झाल्याचा समोर येतो आणि हे जर आपल्याला नको असेल ना, तर नियमित हेल्थ चेकअप आपण केली पाहिजे. नियमित स्वतःसाठी रोज अर्धा ते पाऊण तास स्वतःसाठी दिलाच पाहिजे. मग यामध्ये तुम्ही आवडीची पुस्तक वाचा, संगीत ऐका, मैत्रिणीसोबत गप्पा मारा किंवा मग छान अशी एखादी मूव्ही बघा, फिरायला जा आणि यामध्ये एक्सरसाइज देखील तुम्ही करू शकता. स्वतःला जपणं म्हणजे गुन्हा नाहीये. स्वतःला जपणं म्हणजे खूप सारा वेळ देणं असंही काही नाहीये. ज्यावेळेस आपण घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरला वेळ देत असतो, तर त्यातील थोडा वेळ स्वतःला देणं हे स्वतःसाठी खूप एक छान दिलेलं गिफ्ट आहे. नंबर 9, सौंदर्यातील बदल आपण स्वीकारला पाहिजे. आधी मी अशी होते वगैरे बोलणं सोडा. वय वाढतंच आणि शरीरात बदल होतातच. त्यामुळे काय होतं, कसं होतं त्यापेक्षा जे आहे ते मस्त आहे याला जास्त महत्त्व द्या. यामुळे तुम्ही पुन्हा एकदा स्वतःच्या प्रेमात पडू लागाल. याआधी आपण बऱ्याचशा गोष्टी केलेल्या नसतात, पण आता आपल्याला त्या कराव्याशा वाटतात, तर त्या आपण बिनधास्तपणे केलेल्या पाहिजेत. कारण की 30 आणि 40 हे एक पूर्णपणे प्रौढत्व प्राप्त झालेलं असतं आणि त्यामुळे मला कोण काय म्हणेल याचा विचार करत न बसता आपल्याला काय हवंय, आपण कसं आनंदी राहू शकतो याचा विचार जर आपण जास्त केला ना, तर स्वतःसाठी फार चांगलं आहे. नंबर 10, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आनंदी मन हेच खरं सौंदर्य असतं. सतत ताण घेण्यापेक्षा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला पाहिजे. मन आनंदी असेल तर त्याची चमक चेहऱ्यावर आपोआपच दिसते.
त्यामुळे ना आनंद कुठे विकत मिळत नाही. हा आनंद आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये घेता आला पाहिजे. दुसऱ्यांना खुश ठेवलं पाहिजे आणि स्वतः देखील आपण खुश राहिलं पाहिजे. प्रत्येकाला आपण खुश ठेवू शकत नाही, हा देखील नियम तितकाच महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये ताणतणाव वाढत जातो आणि तो ताणतणाव आपण स्वतःवर घेत असतो. त्यामुळे तितकंच आपण केलं पाहिजे जितकं आपल्याला झेपतंय. वयाच्या 30शी नंतर स्वतःची काळजी घेणं म्हणजेच फक्त सुंदर दिसणं नाही, तर निरोगी, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण राहणं देखील आहे. स्वतःला वेळ देणं, शरीराचं आपण ऐकलं पाहिजे आणि स्वतःवर देखील प्रेम केलं पाहिजे. कारण प्रत्येक वय हे सुंदर असतं, फक्त ते जगण्याची पद्धत महत्त्वाची असते. आणि त्यामुळे आपण कशा पद्धतीने जगतोय, किती वाजता उठतोय, किती तास झोपतोय, स्वतःसाठी किती वेळ देतोय, किती सकस आहार घेताय तुम्ही, स्वतःसाठी एक्सरसाइज वगैरे करताय का? तर हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आजच आपल्या ज्या काही वाईट सवयी आहेत, त्या आपण आजच बदलल्या पाहिजेत. आणि अशा काही सवयी आहेत, ज्या आपण आजपासून लावून घेतल्या पाहिजेत. लक्षात घ्या, तू थकली आहेस, तुला आरामाची गरज आहे किंवा तुला देखील निवांतपणा हवा, तू देखील बाहेर फिरून ये. असं बोलण्याची वाट कोणी पाहत बसू नका. कारण की हे बोलण्याची वाट पाहत जर बसाल, तर कदाचित हे वय असंच हातातून निसटून जाईल. आणि त्यामुळे आजचा वेळ हा आपला आहे, स्वतःसाठीचा आहे. त्यामुळे बिनधास्त मैत्रिणींचा ग्रुप जॉइन करा. त्याच्यामध्ये बिनधास्तपणे दिलखुलास जगा, गप्पा गोष्टी करा, नियमितपणे हेल्थ चेकअप करा आणि आपल्याला जसं हवंय तसं जगण्याचा एकदा प्रयत्न करून बघा. नक्कीच तुम्हाला जाणवेल की हे जीवन खूप सुंदर आहे. तर हे काही 10 नियम किंवा 10 सिक्रेट तुम्ही ज्याला म्हणू शकता, ते आपण नक्कीच पाळू शकतो. 30-40 नंतर देखील आपण सुंदर दिसू शकतो. आपल्या कपड्यावरून, आपल्या बोलण्यावरून आणि आपल्या राहणीमानावरून आपण सुंदर दिसत असतो. जरुरी नाहीये आपला चेहरा सुंदर असलाच पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, की काळी-सावळी माणसं देखील तितकीच सुंदर आणि आकर्षक दिसत असतात. तर त्यांचं हे जे रहस्य आहे ना, हे आज जे मी सांगितलं ते 10 नियमांमध्ये बसलेलं आहे. त्यामुळे आपण काही गोष्टी आजच बदलूया. चला तर मग आज मी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.